नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांचा सण, तो म्हणजे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. तर तुम्ही आता बघितलं सकाळी वाजले होते 6:15 आणि आज मी लवकरच जरा उठलो होतो. 6:15 वाजताच उठलो होतो. तर 6:15 वाजता उठलो, थोडंसं डोळ्यावर पाणी मारलं आणि पहिलं ग्रिलच्या इथे गेलो, खिडकीच्या इथे. तर वातावरण एवढं मस्त झालं होतं ना, अजून जास्त उजाडलं सुद्धा नव्हतं, कमीच उजाडलं होतं. एकदम मस्त गारगार वाटत होतं, म्हणजे वातावरण थंडगार होतं कारण पाऊस सध्या सुरू आहे. तर वातावरण मस्त थंडगार होतं आणि त्याच्यात मी झाडांकडे माझ्या गेलो होतो. तर ते अजून मस्त दिसत होतं. तर एकदम छान फील वाटलं कारण गारगार होतं. पंख्याची सुद्धा तेव्हा मला गरज वाटत नव्हती कारण पाऊस सुद्धा पडत होता आणि खूप छान एकदम थंड वातावरण असं झालं होतं. त्याच्यानंतर इतक्या लवकर उठण्याचं कारण ते म्हणजे आज मला करायचं होतं ते म्हणजे आपली गुरुपौर्णिमाच आहे. तर स्वामींचा अभिषेक सुद्धा होणार होता गुरुपौर्णिमेनिमित्त आणि मग त्याच्यानंतर मग मला माझ्या खंडोबाची नवीन मूर्ती मी घेऊन आलो होतो. सो मला ती पण नवीन त्याची स्थापना करायची होती म्हणून जरा लवकरच उठलो. इथे तुम्हाला सर्वांना आहे ना थोडासा काळोख वाटत असेल कारण एक प्रॉब्लेम असा झाला की मम्मी आणि मी आम्ही दोघंच जण घरी होतो. मनविता आणि पप्पा घरी नव्हते. तर मनविता आणि पप्पा दोघेही पुण्याला गेले होते आणि मी आणि मम्मी आम्ही दोघंच घरी होतो. तर त्याच्यानंतर मग लाईट लावली तर मम्मीची झोप मोड होणार आणि सकाळी लवकर उठलो होतो ना तर म्हणजे 6:30 पर्यंत. तर मम्मी पाणी आल्यावरती उठते म्हणजे 7 पर्यंत पाणी आमचं सकाळचं येतं. तर तेव्हा ती उठते पण तिला एकच दिवस संडेचा भेटतो तो म्हणजे सुट्टीचा. तर त्या दिवशी जरा ती आराम करते कारण संडेच्या दिवशी आमच्या घरी जे पाणी असतं ते बऱ्यापैकी असतं 11-1:30 वाजेपर्यंत जे 7 वाजता येतं आमच्या बिल्डिंगमध्ये. तर आता आमच्या फ्लोअरवर म्हणजे एका माळ्यावर 8 फ्लॅट आहेत. एवढं आमचा बिल्डिंग आहे. 24 माळ्याची बिल्डिंग आहे आणि एका माळ्यावर 8 फ्लॅट आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या वेळेस कम्युनिटी पोस्टमध्ये वगैरे सांगितलं होतं तुम्हाला मी की आम्ही जास्वंदाचं झाड आणलंय नवीन आणि त्याला खूप सुंदर सुंदर पण म्हणजे फुलं येतात त्याला खूप छान छान. तर मग ते लवकरच लावायचं होतं तर ते मी झाड लावून घेतलं सकाळी लवकर. उठलो थोडंसं फ्रेश झालो, झाडांकडे बघितलं, छान वातावरण पण थंड होतं. पहिलं जाऊन मी ते पहिलं छान झाड लावून घेतलं आणि परत झाडांकडेच गेलो. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळी लवकर उठलो होतो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, जसं की तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर मगाशी हे झाड माझ्या ग्रिलमध्ये नव्हतं, तर ह्याचंच काम सकाळी लवकर उठून मला करायचं होतं. याला लवकरात लवकर छान असं मातीमध्ये लावायचं होतं कारण ते ऑलमोस्ट थोडंसं बावणीच्या स्टेटवर आलं होतं. तर म्हणून सकाळी लवकर उठलो की म्हटलं की हे काम करेन. जर ह्याच्यासाठी लवकर उठलो तर मग पुढच्या गोष्टीसुद्धा एकदम वेळेत होतील जर आपण लवकर उठलो तर. म्हणून जरा लवकरच उठलो 6 वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत 6:43 झालेत, 43 झाले, 6:43 झालेत. म्हणजे एवढा वेळ गेला मला आता हे सगळं करण्यास्तव. मग आपली तुळशी आईसुद्धा खूप छान आहे. त्याच्यात त्याला कळ्या फुलांना बऱ्यापैकी आहेत, अजून ही उमगली नाही आहे, काय माहिती उमगेल की नाही. पण चांगलं श्री सुक्तम पठण करत मी झाड लावलेलं आहे. आता बघू कसं काय होतंय पुढे. पण वाढणार, छान वाढणार कारण प्रत्येक झाड माझ्या घराचं एवढं सुंदर वाढतं, तर हे का नाही वाढणार. तर आता पाणी पण माझं तापलंय. आता मी जातो अंघोळीला. तरी मी बाकीचं जास्त आता ग्लॅम्स घेत नाही आहे कारण पूजेचा व्हिडिओसुद्धा आपला झाला पाहिजे. त्याच्यानंतर हे काय काय बावलं होते तर ते सुद्धा मी काढून टाकतोय. त्याच्यानंतर 7:15 झाल्याच्या नंतर सगळं फ्रेश बीश झालो. सगळं झालं. लवकरच पाणी जरा तापवत ठेवलं होतं जसं तुम्हाला मी मगाशी दाखवलं. म्हणजे मग नंतर पाणी तापवायची जास्त आपल्याला घाई होणार नाही. तर आज करायचं होतं ते म्हणजे उंबरठ्यावर हळदीचं लेपन कारण आज आहे आपली पौर्णिमा. तर आज म्हणजे पौर्णिमा जी आहे ती आदल्या दिवशीपासून म्हणजे 20 तारखेपासून सुरुवात झाली आहे आणि आज 3:47 ला मे बी पौर्णिमा संपणार होती. तर पौर्णिमा आज संपलेली आहे आणि काल पौर्णिमेला म्हणजे 20 तारखेला पौर्णिमेला सुरुवात झाली होती. पण जरी त्यांनी काल सेवा ज्यांनी केल्या असतील तरी पण चालेल, ज्यांनी आज सेवा केली असेल तरी पण चालेल.
पण आपल्या सर्वांकडनं सेवा झाल्या आहेत ना, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या कधी केल्या ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, पण आपण सेवा केल्या आहेत ना, ह्या गोष्टी त्यामध्ये खूप, खूप, खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. तर आता बघा माझं उंबरठ्यावर आता हळदीचं लेपन सुरू आहे. हळदीचं लेपन का करायचं? कधी करायचं? तर हळदीचं लेपन कधी करायचं ते तुम्हाला सांगतो. हळदीचं लेपन तुम्ही मंगळवार, शुक्रवार त्याच्यानंतर आपला कुठला सण असतो म्हणजे गुढीपाडवा म्हणजे कुठलाही आपल्या ओव्हरऑल जो आपल्यामध्ये सण येतात. आता श्रावण सुरू होईल आपला, तर तेव्हा पण तुम्हाला लेपन करायचं आहे. त्याच्यानंतर कुठल्याही सणाला तुम्हाला लेपन करायचंय. त्याच्यानंतर तुम्ही पौर्णिमा, अमावस्या, एकादशी अशा दिवशी आपल्या सर्वांना आपल्या उंबरठ्यावरती असं हळदीचं लेपन नक्की करायचंय. ह्याचे खरंच सांगतो खूप मस्त म्हणजे अनुभव असतात. जेव्हापासनं मी हळदीचं लेपन करायला लागलो, तेव्हापासनं खूप पॉझिटिव्ह वाइब्स मला माझ्या घरामध्ये जाणवायला लागले. म्हणजे जेवढं पहिलं मी हळदीचं लेपन नाही करायचो, जे पहिलं त्याच्यानंतर स्वामी सेवेमध्ये आलो, त्याच्यानंतर खूप गोष्टी कळायला लागल्या आणि त्याच्यानंतरच मग उंबरठ्यावर हळदीच्या लेपनाला मी सुरुवात केली. खरंच तुम्हाला सर्वांना सांगेल, तुम्ही सर्वांनी नक्की तुमच्या घरी माझा जेव्हा नॉर्मल ह्याचा लाकडाचा सागाचा नव्हता माझा उंबरठा, पहिला माझा मार्बलचा होता, काळा कडप्प्याचा. त्याच्यावरती सुद्धा मी लेपन करायचो आणि आता मी 1 वर्ष झालं माझं मी लाकडाचा म्हणजे सागाचा प्युअर सागाचा उंबरठा जो आहे माझा, तो मी बसवून घेतलाय. त्याच्यानंतर आज पौर्णिमा आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा अशा दिवशी देव स्वच्छ करत असतो. सगळे लख्ख करायचे असतात. तर मी बघा अशी पूर्ण किचन ओट्यावरतीच घेतो आणि तिथेच स्वच्छ करतो एकदम. मस्त स्वच्छ होतात. वगैरे उभं राहून पटापटा काम सुद्धा करता येतं आणि खूप छान स्वच्छ होतात. आणि त्याच्यानंतर बघा स्वामींचं सिंहासन छान असं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आज मला करायची होती माझ्या कुलदेवतेची स्थापना म्हणजे खंडोबा महाराजांची स्थापना. तर खंडोबा महाराजांची स्थापना सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली आहे. आपल्या पंचामृताने अभिषेक केला आहे. त्याच्यानंतर पाण्याचा, त्याच्यानंतर हळदीच्या पाण्याचा असं सर्व मिळून अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर मग आज आपली होती गुरुपौर्णिमा, तर आपल्या सर्वांचा स्वामी मूर्तीवर अभिषेक हा होणारच. तर म्हणून आता बघा गळती लावलेली आहे. गळतीच्या सहाय्याने आज मी करणार आहे, कारण वाचन करावं लागतं. तर वाचन करता करता मी अभिषेक चालू होतो. तर स्वामी स्तवन वाचलं, एक माळ म्हणजे 108 वेळा जप केला श्री स्वामी समर्थ, तोपर्यंत अभिषेक सुरूच होता. आणि 21 श्लोकी श्री पवमान सुक्त पठण करत आपण अभिषेक करायचा आहे. तर खूप जण सांगतात 16 वेळा पवमान सुक्त वाचायचं किंवा खूप काय काय लोक अजून हे सांगतात की पुरुष सुक्तम 16 वेळा वाचायचं. तर तुम्हाला जसं वाटतंय तुम्ही तसं करा. 108 वेळा जरी तुम्ही पाणी अर्पण केलात स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जरी तुम्ही 108 वेळा पाणी अर्पण केलात तरी सुद्धा चालेल. तर पंचामृत पाहिजे, दूध पाहिजे असं काहीही नसतं. तर तुम्हाला जसं जमेल ना अगदी तशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करा. त्याच्यात काहीही नसतं की आपल्याला एवढंच पाहिजे, हे सगळं पाहिजे असतं, असं काही नसतं. तुम्हाला जसं जमतंय आपल्या स्टेटसनुसार आपण ती गोष्ट करायची. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही फक्त पाण्याचा जरी अभिषेक केलात ना तरी सुद्धा चालेल. जो भक्ती भाव जो इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचा तर म्हणजे भक्ती आणि भाव महत्त्वाचा. बाकीचं जरी तुम्ही काहीच नाही केलात ना तरी सुद्धा चालेल. दररोज देवाचं फक्त एकदा खूप मनाने जरी तुम्ही नाव घेतलात ना तरी सुद्धा तुमच्यासाठी धावून येईल तुमच्या संकट काळाला. संकट काळात आपल्या सुख दुःखात नेहमी आपला देव असतो. आपले सर्व माणसं असतात ना तसं आपल्यासाठी आपला देव असतो आणि आपल्यासाठी देवाने किती काय केलंय ह्याच्यासाठी अजिबात देवपूजा करू नका. पण ते तुमचं एक कर्तव्य आहे. देवाने आपलं एवढं छान आयुष्य दिलंय, एवढ्या सगळं सुंदर गोष्टी दिल्यात, ह्याच्यासाठी तुम्ही देवपूजा करा.
त्याच्यानंतर मग आपल्या स्वामींचा जो अभिषेक होता तो झालेला आहे. अभिषेक झाल्यानंतर स्वामींची वेगळीच मांडणी केली पाहिजे, की असं सेपरेटच ठेवून त्यांची पूजा केली पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवून त्यांची पूजा करू शकता. आणि जरी तुम्ही वेगळं मांडलात म्हणजे देवघराच्या समोर, माझी इथे नॉर्मल ती प्लेट आहे सो म्हणून मी तिकडेच मांडतो. जेव्हा माझ्याकडे पहिली प्लेट नव्हती तेव्हा मी गुरुपौर्णिमेची मांडणी ही खालती करायचो. तुमच्या सोयी सोयीस्कर नुसार करू शकता. तुम्हाला जसं वाटतंय अधिक अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. वेगळं मांडून सुद्धा करू शकता आणि किंवा देवघरामध्ये ठेवून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की फक्त स्वामींना, आता बघा ही जी माझी मूर्ती आहे ना, ही माझी स्वामींची पंचधातूची मूर्ती आहे. अत्यंत पूर्णपणे भरीव आणि जड आहे माझी मूर्ती. आणि ही मूर्ती काहीतरी 800 का 900च्या रेंजमध्ये मी घेतली होती. जर तुम्हाला सुद्धा घ्यायची असेल तर ही मी कुठून घेतली त्याचं सगळं डिटेल तुम्हाला ऍड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ही मी लालबागला गुरुकृपा धार्मिक स्टोअर जे आहे लालबागला गणेश गल्लीमध्ये, तो तिकडे हे मी घेतलेली आहे मूर्ती. पूर्णपणे पंचधातूची मूर्ती आहे आणि खूप सुंदर कोरलेली मूर्ती आहे. चेहऱ्याचं एकदम आखणी वगैरे खूप सुंदर आहे. आणि ज्या अष्टधातूच्या मूर्त्या असतात ना त्याची आखणी पंचधातूपेक्षा पण चौपट सुंदर असते. तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. पण त्या मूर्त्या प्रचंड प्रमाणात कॉस्टली असतात. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ती मूर्ती घेऊ शकता. पण ही पण मूर्ती खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर मग मी आता स्वामींना लावलेलं आहे ती म्हणजे सुंदर असं हिना अत्तर. सॉरी सर्वांना, माझ्याकडे हिना अत्तर नाही, जे माझ्याकडे दुसरं हिना अत्तर आहे ना सो ते मी लावलंय, पण ते हिना अत्तरच आहे. तर त्याच्यानंतर आता बघा छान स्वामींना असं काय घालू नक्की स्वामींसमोर सगळं असं मांडून ठेवलेलं. स्वामी नक्की तुम्हाला मी कुठलं वस्त्र घालू, वस्त्र तर माझ्याकडे एकच सध्या अवेलेबल आहे, कुठली माळ घालू हे मी स्वामींना विचारलं. त्याच्यानंतर ही तिसरी जी माळ होती वस्त्राच्या शेजारची, तर ती मी चूज केली. पण ती काय स्वामींना वाटतं आवडली नाही. मग स्वामी बोलले की ही माळ नको, मला दुसरी माळ पाहिजे. म्हणजे त्यामध्ये स्वामी आहे ना दिसतच नव्हते. त्याचे जे मोठे गोंडे आहेत ना त्याच्यामुळे स्वामींचा चेहरा, जो माझ्या स्वामींचा चेहरा आहे ना तो दिसतच नव्हता. मग स्वामी बोलले की मला ही माळ नको आहे, मला दुसरी माळ म्हणजे नेहमीचीच माळ मला पाहिजे. तर बघा स्वामींनी तीच माळ शेवटी स्वतःला घालून घेतली. ही नवीन माळ मी अशाच उत्सव प्रसंगासाठी ठेवली होती की नवीनच आहे ती, सध्या अजून एकदाच ती वापरण्यात आली आहे, अजून वापरलीच नाहीये स्वामींसाठी. पण स्वामींना आपल्या दररोजची जी माळ असते तीच हवी आहे, तर म्हणून स्वामींनी ती घातली. आणि मग त्याच्यानंतर स्वामींना घातलाय मी मुकुट. मुकुट जो आहे ना, आता माझ्याकडे फेटा सुद्धा अवेलेबल होता, पण तो फेटा आहे ना दरवेळेस मी तोच घालत असतो. तर म्हटलं की हा आहेच आपल्याकडे, तर आपण स्वामी माऊलीला तोच घालूया. मग आता स्वामी माऊलीला मस्त चंदन लावतोय. स्वामींच्या हाताला आणि पोटाला मी आधीच चंदन लावून घेतलं होतं. सॉरी ते जरा शूट झालं नाही, पण आता मस्तकाला फक्त लावायचं राहिलं होतं, तर मी मस्तकाला लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग हा जो मोठा मुकुट आहे ना तो प्रचंड मोठा आहे. तो माझ्या देवघरामधली जी मार्बलची मूर्ती ना त्याचा तो मुकुट आहे, पण तो काय त्याला अजिबात बसत नाही त्याच्यात मूर्तीत. तर ती मार्बलची मूर्ती आहे सो मग ते त्यालाच बसतं. तर ह्या मूर्तीला जर ते बसायचं म्हटलं तर बापरे खूप अशक्य आहे, कारण ते प्रचंड मोठं आहे. त्याच्यानंतर मग तिकडे पण ते नीट थोडं मला छान दिसत नव्हतं ना समोर, ते पण मी मुकुट नाही लावलं. त्याच्यानंतर मग आता स्वामींना घातलेला आहे आपला सुंदर असा मुकुट. मुकुट घातलाय. आणि त्याच्यानंतर मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क माझ्यासाठी की फुलांचा, की फुलं नक्की कशी घालणार, काय काय करणार आहे फुलांमध्ये. तर सॉरी सर ना, हा ब्लॉग आहे ना अपलोड करायला मला थोडा उशीरच झाला. म्हणून कारण सगळं पूजा विजा सगळं करून मग सगळं करायचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये मला उशीर होतो पूजेचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. आणि स्वामींचीच पूजेचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी असं नाही, पूजेचा कुठलाही जो माझ्याकडे व्हिडिओ असतो तो नेहमी उशिराच येतो. त्याच्यानंतर माझ्याकडे ते एकदम सुंदर अशी फुलं होती, मी काल सगळी मार्केटमधनं घेऊन आलो होतो. चाफ्याची फुलं वगैरे, जी चाफ्याची फुलं मला जी हवी होत्या माळा त्या काय मला मिळाल्या नाहीत, पण ही चाफ्याची फुलं मला स्वामी कृपेने मिळाली. आणि आता छान आता स्वामींकडे सजावट सुरू आहे. जोपर्यंत डेकोरेशन हा जो प्रकार आहे तो होत नाही, माझ्या मनामध्ये, माझ्या डिक्शनरीमध्ये डेकोरेशन हा जो वर्ड आहे ना तो पहिल्या नंबरला आहे. खरंच म्हणजे डेकोरेशन केल्याशिवाय ना खरंच शोभाच नाहीये पूजेला, जोपर्यंत दिवा लागत नाही. जसं कुठली देवपूजा दिवा लावल्याशिवाय देवपूजा आपली देव स्वीकारत नाही, अगदी तसंच जोपर्यंत मी देवाकडे डेकोरेशन करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती खरंच नाही लाभत.